हाय, मी शेखर बोंद्रे, हरविश्व डेव्हलपर्समध्ये कन्स्ट्रक्शन हेड म्हणून काम करतो. ॲल्युमिनियम फॉर्मवर्क ॲक्च्युली आपण प्रेफर केलं कारण कामाचं स्पीड आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे होतं ते आपल्याला नॉर्मल फॉर्मवर्कमध्ये, ट्रॅडिशनल आपल्या फॉर्मवर्क सिस्टीममध्ये मिळू शकत नाही आहे. आणि ज्या स्पीडमध्ये सगळी बाकीची डिपेंडंट ॲक्टिव्हिटी संपवायची असतात त्याच्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो कन्व्हेन्शनलमध्ये खूप जास्त आहे. प्लास्टरची ॲक्टिव्हिटी खूप जास्त वेळ जाते, त्यामुळं प्रोजेक्ट डिले होतो. त्यामुळं आपण स्पीडमध्ये काम करण्याच्या हिशोबाने कन्व्हेन्शनलच्या ऐवजी आपण मायवन चूज केलं आहे, अल्युफॉर्म चूज केलं आहे. कन्व्हेन्शनल शटरिंग आणि मायवनमध्ये किंवा अल्युफॉर्ममध्ये जर विचार केला तर खूप मोठा फरक आहे. ॲक्युरेसी लेवल आपली खूप जास्त वाढते आणि क्वालिटी एकदम चांगली मिळते आपल्याला. कॉस्मॉस मशिनरीबरोबर आम्ही ॲक्च्युली पूर्वीपासून कनेक्टेड आहेत, पण आता ॲल्युफॉर्मच्या रूपात आम्ही परत त्यांच्याशी कनेक्टेड झालो. त्याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी आम्ही कॉस्मॉस मशिनरीज यूज केलेल्या आहेत, पण आता ॲल्युफॉर्म जसं आलेलं आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्याशी कनेक्टेड झालो आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी आम्हाला जो सपोर्ट केला आहे तो खूप चांगला आहे. इवन आमचे प्लॅनिंगमधले जे काही थोडेफार गोष्टी, इम्प्रोव्हायझेशन, त्यांची जे काही फॉर्मवर्कची सिस्टीम आहे आणि त्यांचा जो सपोर्टिंग स्टाफ आहे त्यांनी आम्हाला ड्रॉइंग्समध्ये आणि ह्याच्यात खूप हेल्प केली. नॉर्मली आम्हाला प्रॉब्लेम काही आले नाही, फेस केले नाही आम्ही ॲल्युफॉर्मला शिफ्ट झाल्यानंतर. कॉस्मॉसचं जे ॲल्युफॉर्म आहे आज आम्ही जवळजवळ 2-2.25 वर्ष वापरतो आहे आणि एक प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट केलेला आहे. आता नेक्स्ट प्रोजेक्टलाही आमचं ते मटेरियल परत रिफर्बिश करून आम्ही यूज करतो आहे. खूप चांगला आम्हाला त्याचा मटेरियलचा रिस्पॉन्स मिळाला आहे. चांगले रिपिटेशन्स मिळाले आहेत. अजूनही ते मटेरियल चांगलं आहे, यूज करण्यासारखं आहे. फिनिश एकदम चांगले आहेत. आम्हाला जे एक्सपेक्टेड आहे ते आम्हाला त्याच्यातून मिळतं आहे. स्मूथ फिनिश मिळतात आहेत. कुठे काही जास्त बेंड आऊट असण्याचे जास्त काय असं काही घडलेलं नाही आहे आणि सपोर्ट सिस्टीम चांगली आहे. कन्सिस्टंटली आम्ही आता नॉर्मली पहिल्यांदा सुरुवातीला फाउंडेशनला पण बऱ्याचशा गोष्टी वापरल्या त्या कॉलम आणि शेअरवॉलसाठी. त्याचे रिपिटेशन्स आणि वरचे सगळे जवळपास 50 स्लॅब ह्याची कन्सिस्टंटली आम्हाला रिपोर्ट्स चांगले मिळाले, रिझल्ट चांगले मिळाले आहेत. सेफ्टी जर बघितलं तर कन्व्हेन्शनल आणि मायवनमध्ये खूप ड्रास्टिक फरक आहे. ॲल्युफॉर्ममध्ये आपल्याला खूप चांगलं सेफ वर्क एन्व्हायरमेंट मिळतं. बाकीच्या गोष्टी सगळ्यात तुमच्या टेक्निकल्स जर ॲल्युफॉर्मच्या सगळ्या चेक केल्या तर तुम्हाला सेफली काम करायला हायराईजला काहीच प्रॉब्लेम येत नाही. नंतर ब्रॅकेट्स आणि सपोर्ट सिस्टीम जी बाहेर काढली जाते त्याच्यामुळं एक ॲडिशनल सेफ्टी लेबरला फील होते की एक फ्लोअर आणि वरचा अर्धा फ्लोअर हा नॉर्मली सगळा कवर केला जातो. त्यामुळं बाय डिफॉल्ट सेफ्टी लेवल वाढलेली असते. नॉर्मली तुमचे ड्रॉइंग्ज आणि प्लॅन जर प्रिपेअर असतील तर नॉर्मली आम्ही फर्स्ट प्रोजेक्टवरून एक्सपिरियन्स घेऊन सेकंड प्रोजेक्टचे आमचे प्लॅन त्या पद्धतीनेच केले. तुमचं जर प्लॅन आपले प्रॉपर रेडी असतील तर विदिन 2 months और 1 month आपल्याला कॉस्मॉसचे सगळे शेल प्लॅन मिळून जातात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे, अंडरस्टँडिंग चांगलं आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचे इनपुट्स मिळतात प्रॉपर. आणि आम्हाला तर टाईमली मिळालेलं शेल प्लॅन पण रादर त्याप्रमाणे आम्हाला डिलिव्हरी पण एकदम टाईमली मिळाली होती. रिफर्बिशमेंट आत्ता सध्या चालू आहे, त्याचा अजूनपर्यंत आम्हाला रिझल्ट मिळालेला नाही आहे. ते अंडर प्रोसेस आहे, जेव्हा तो ॲक्च्युली मिळेल. पण आय थिंक आम्ही ज्यावेळेस रिफर्बिश केलेलं मटेरियल बघितलं आहे तर त्यालाही काही प्रॉब्लेम आम्हाला दिसत नाही आहे. आय थिंक सेम रिझल्ट मिळेल मला. मी रेकमेंड करेल की कॉस्मॉसचे ॲल्युफॉर्म तुम्ही जरूर ट्राय करा.